प्रोस्टेट कॅन्सर आजच्या काळात पुरुषांमध्ये खूप पाहायला मिळतो. प्रोस्टेट कॅन्सर झाल्यास घाबरण्याच्या ऐवजी आपण योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला तर याच्या कॉम्प्लिकेशन्सनी वाचण्याची संभाव्यता थोडी वाढते. प्रोस्टेट कॅन्सर बद्दल अधिक माहिती मिळवण्याकरिता आज आपल्या सोबत आहेत देशाचे प्रख्यात यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रवीण गोवर्धने नाशिकहून. नमस्कार डॉक्टर, तुमचं स्वागत आहे. डॉक्टर, BPH या आजारावर आपण कोणते उपचार करू शकतो? हे जे प्रोस्टेटच्या आजारावरचे रुग्ण असतात यांचं जर सिम्पटम्स किंवा त्रास हा माइल्डर स्वरूपाचा असेल तर यामध्ये बऱ्याचदा आम्ही फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स पेशंटला सांगत असतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे यामध्ये संध्याकाळी 7 ते 8 नंतर पाण्याचं सेवन कमी ठेवावं किंवा धूम्रपान किंवा आपलं चहा कॉफीचं सेवन, मद्यपान याचं सेवन बंद करावं, अशी काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगितले जातात. याबरोबरच बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होऊ नये यासाठी हाय फायबर डाएट किंवा प्रसंगी काही औषधं सुद्धा दिली जातात. रेग्युलर व्यायाम, योगा याने सुद्धा लघवीचा मार्ग आणि मूत्राशयाच्या स्नायूंची बळकटी चांगली राहते आणि त्यामुळे हे लक्षणं कमी जाणवतात. जेव्हा ही लक्षणं मॉडरेट किंवा जास्त प्रमाणात असतात तेव्हा अशा पेशंटला आम्ही काही मेडिसिन्स प्रिस्क्राईब करत असतो आणि या मेडिसिन्समुळे सुद्धा 90% पेशंटना रिलीफ वाटतं. परंतु काही पेशंट 5 ते 10% पेशंटला ऑपरेशनची गरज भासू शकते. आता ऑपरेशन हे सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने होणारं असतं. यामध्ये दुर्बिणीच्या साहाय्याने लघवीच्या मार्गातनच दुर्बीण टाकून लेझरद्वारे हे ऑपरेशन केलं जातं. तर ही अत्याधुनिक पद्धत आहे. यामुळे पूर्वीसारखं पेशंटला खूप त्रास होत नाही, झटपट पेशंट डिस्चार्ज होतो आणि रिकव्हरी खूप फास्ट असते. त्यामुळे असे काही लक्षणं असतील तर त्वरित यूरोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेऊन अचूक निदान आणि ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, आपण BPH या आजाराचं निदान कसं करू शकतो? BPH म्हणजे ही नॉन कॅन्सरस अशी प्रोस्टेटची वाढ. आता ही वयस्कर लोकांमध्ये होत असते आणि त्यामुळे हे लघवीचे नानाविध त्रास जाणवायला लागतात. तर असे त्रासाचे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात रुग्ण, तेव्हा आम्ही काही टेस्ट करतो. यामध्ये सोनोग्राफी महत्वाची आहे. या सोनोग्राफीमध्ये नक्की वाढ किती झालेली आहे, लघवी किती मागे शिल्लक राहते, किडनींना काही सूज वगैरे आली आहे का, हे आम्हाला कळतं. दुसरं म्हणजे DRE नावाची एक टेस्ट असते. ही टेस्ट खूप महत्वाची आहे कारण ही ग्रंथीची वाढ कॅन्सरची आहे किंवा नाही याचा आम्हाला एक अंदाज येत असतो. दुसरं PSA नावाची प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन नावाची रक्ताची चाचणी आहे आणि काही पेशंट्समध्ये काही दुसऱ्या रक्ताच्या चाचण्या किंवा लघवीच्या चाचण्या या केल्या जातात. यामध्ये कधी कधी युरोफ्लोमेट्री नावाची लघवीचा फ्लो चेक करण्याची टेस्ट सुद्धा आम्ही करतो. या विविध टेस्टवरनं आम्हाला हा लघवीचा त्रास त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये किती प्रमाणात आहे, माइल्ड फॉर्म मध्ये आहे की खूप जास्त प्रमाणात आहे, त्याप्रमाणे औषधोपचार किंवा ट्रीटमेंट करायला मदतीस होतो. मला एक सांगा, BPH म्हणजे काय आहे? तर तुम्ही जे हे प्रोस्टेट ग्रंथींबद्दल ऐकलंय, ही प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे पुरुष ग्रंथी असते. ही प्रत्येक पुरुषामध्ये असते जी तरुण वयामध्ये प्रजनन प्रक्रियेमध्ये हिचं काम असतं. म्हणून परंतु जेव्हा वय 45 नंतर ही ग्रंथी आकाराने वाढायला लागते आणि त्यामुळे लघवीच्या मार्गात ती अडथळा निर्माण करते. ही ग्रंथी लघवीच्या पिशवीच्या तळाशी असते आणि जेव्हा ही वयानुरूप ग्रंथी वाढली की लघवीचा मार्गात अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे लघवीचे विविध त्रास जाणवायला लागतात. डॉक्टर, BPH हे वाढत्या प्रोस्टेट म्हणजेच एनलार्ज प्रोस्टेटचं काय कारण आहे? प्रोस्टेट ग्रंथी ही जर वाढली तर या लोकांमध्ये प्रामुख्याने काही लक्षणं जाणवायला लागतात. यामध्ये महत्वाचं म्हणजे लघवीला वारंवार जाणं किंवा लघवीचा फ्लो हा बारीक होणं, लघवीसाठी जोर द्यायला लागणं, लघवी केल्यानंतर सुद्धा लघवी मागे शिल्लक राहिली अशी भावना होणं किंवा बाथरूमकडे त्वरित अतिशीघ्र अर्जन्सीने जावं लागणं किंवा लघवीचे काही थेंब गळणं किंवा कधी कधी रात्री वारंवार लघवीला उठायला लागणं, लघवीमध्ये रक्त जाणं, हे अशी नानाविध लक्षणं जाणवू शकतात. काही अंशी पेशंटमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतात, जसं ज्यांच्यामध्ये अचानकपणे लघवी अडखळून जाते किंवा कधी कधी लघवीच्या मूत्राशयामध्ये मुतखडे तयार होतात लघवी मागे शिल्लक राहून किंवा काहींमध्ये किडनीकडे सूज आल्यामुळे किडनी फेलियरचे विविध लक्षणं जसं अंगाला सूज येणं किंवा धाप लागणं अशा लक्षणांनी सुद्धा काही पेशंट आमच्याकडे प्रेझेंट होतात. डॉक्टर, BPH या आजारावर आपण कोणते उपचार करू शकतो? हे जे प्रोस्टेटच्या आजारावरचे रुग्ण असतात यांचं जर सिम्पटम्स किंवा त्रास हा माइल्डर स्वरूपाचा असेल तर यामध्ये बऱ्याचदा आम्ही फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स पेशंटला सांगत असतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे यामध्ये संध्याकाळी 7 ते 8 नंतर पाण्याचं सेवन कमी ठेवावं किंवा धूम्रपान किंवा आपलं चहा कॉफीचं सेवन, मद्यपान याचं सेवन बंद करावं, अशी काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगितले जातात. याबरोबरच बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होऊ नये यासाठी हाय फायबर डाएट किंवा प्रसंगी काही औषधं सुद्धा दिली जातात. रेग्युलर व्यायाम, योगा याने सुद्धा लघवीचा मार्ग आणि मूत्राशयाच्या स्नायूंची बळकटी चांगली राहते आणि त्यामुळे हे लक्षणं कमी जाणवतात.
जेव्हा ही लक्षणं मॉडरेट किंवा जास्त प्रमाणात असतात तेव्हा अशा पेशंटला आम्ही काही मेडिसिन्स प्रिस्क्राईब करत असतो आणि या मेडिसिन्समुळे सुद्धा 90% पेशंटना रिलीफ वाटतं. परंतु काही पेशंट 5 ते 10% पेशंटला ऑपरेशनची गरज भासू शकते. आता ऑपरेशन हे सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने होणारं असतं. यामध्ये दुर्बिणीच्या साहाय्याने लघवीच्या मार्गातनंच दुर्बीण टाकून लेझरद्वारे हे ऑपरेशन केलं जातं. तर ही अत्याधुनिक पद्धत आहे. यामुळे पूर्वीसारखं पेशंटला खूप त्रास होत नाही. झटपट पेशंट डिस्चार्ज होतो आणि रिकव्हरी खूप फास्ट असते. त्यामुळे असे काही लक्षणं असतील तर त्वरित युरोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेऊन अचूक निदान आणि ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद डॉक्टर. उत्तम आरोग्यासाठी जनहितार्थ जारी.